आळंदीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या भावंडांना इतका त्रास झाला होता, पण विठ्ठलपंतांनी रुक्मिणीने तो सगळा सहन केला. पाटील, आई वडील आपल्या लेकरांकरता काहीही करायला तयार होतात. संन्याशाची मुलं आहेत तुमची, तुमच्या पोरांना नाही समाजामध्ये आम्ही घेणार, बहिष्कृत करणार, वाळीत टाकणार, असे शब्द विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या कानावर पडायचे. आपल्या लेकरांना जर त्रास झाला ना महाराज, आई बापाच्या काळजाला त्या ठिकाणी छिद्र पडत असतं, लक्षात ठेवा. मायबापाला आपली मुलं मोठी झालेलीच त्या ठिकाणी आवडत असतात, पण ज्या समाजानं ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी दूर करावं, मी तर म्हणतो दुर्दैव होतं महाराज त्या काळातल्या लोकांचं. ज्यांना साक्षात माऊली भेटले होते त्या लोकांनी माऊलीला पाहून सचेर स्नान केलं होतं इंद्रायणीमध्ये, संन्याशाची कार्टी म्हणून हिणवलं होतं. अरे चाकण चौकामध्ये जर ज्ञानोबाराय भिक्षा मागायला आले, मधुकरी मागायला आले, तर विसोबा चाटी नावाच्या ब्राह्मणाने ती मधुकरी फाडून टाकावी, जोडी फाडावी, त्याच्यामध्ये माती टाकावी. मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा जर निर्माण झाली तर सांगावं, संन्याशाच्या कार्ट्यांच्या जिभेला चोचले निर्माण झाले म्हणे, आता मांडे खावेसे वाटतात. आई बापांनी समाज बाटवला, धर्म बाटवला, आणि आता तुम्ही गाव बाटवायला येता का? असे आरोप प्रत्यारोप त्यांच्या जीवनावरती लागले गेले. पण एक सांगू का, ज्ञानोबाराय म्हटले हे सगळं जरी असेल ना तरी मला काही गोष्टी करायच्या आहेत. निवृत्तीनाथ दादांचा आशीर्वाद घेतला आणि दादांना सांगितलं, दादा पहिलं आपल्याला शुद्धीपत्र आणायचं आहे. पैठणला गेले, शुद्धीपत्र आणलं. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं ही पहिली प्रक्रिया ज्ञानोबारायांनी नाथ घाटावरती, नाग घाटावरती पैठणला केली. सगळ्या ब्राह्मणांनी तोंडामध्ये बोट घातला. रे छोटी छोटी लेकरं पण काय चमत्कार करतात. एक जर म्हटलं, अहो ते चमत्कार नाही करत, त्यांचे वडील बंगालला गेले होते आणि ते बंगाली विद्या शिकून आले असतील. हा लोक कुठं डोकं लावतील सांगता येत नाही. मग ज्ञानोबारायांनी तो रेडा बोलवला ना, तेव्हा सगळ्यांची डोळे त्या ठिकाणी उघडली. पुढे चला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, चांगदेव 65 अमृत अनुभव, सगळी ग्रंथ संपदा समाजाकरता खुली करून दिली. आणि ज्ञानोबारायांनी पांडुरंगाकडे जाऊन एक मागणं मागितलं, देवा बस आता झालं, माझं कार्य संपले, आता मला समाधी घ्यायची, आता मला थांबायचं आहे. शहाणी माणसं वेळच्या वेळी थांबत असतात. वैकुंठाचे प्रातस्मरण विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, शहाण्या माणसानं काम झाल्यानंतर जास्त वेळ थांबू नये. रिकाम्या माणसांकरता ऑफिसमध्ये वाक्य लिहिलेलं असतं, कामाशिवाय जास्त वेळ थांबू नका. बरोबर ना? शहाणी माणसं थांबत नाही महाराज, आपलं काम झालं का चटकन निघून जातं. ज्ञानोबाराय म्हटले, देवा मला तर समाधी घ्यायची. कुठे समाधी घेणार? पांडुरंगाला सांगितलं, तुमच्याकरता अलंकापुरीमध्ये जागा आहे, तीच जागा योग्य आहे. अष्टोत्तरसे वेळ समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली, उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. ज्ञानोबारायांनी आताच आळंदीमध्ये समाधी घेतली असं नाही, 108 वर्षापासून 108 वेळा ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये समाधी घेतलेली आहे. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. भगवती शोभे सिद्धमानी, भगवती शोभे सिद्धमानी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, आळंदी. अलंकापुरीस पांडुरंग गेले, समाधीस्थ केले ज्ञानदेवा, उर कोणी सोहळा संगे संत मेळा. वैकुंठवासी काशीराम बुवा इडोळीकरांनी काढलेले बघा, नामनिष्ठ महात्मा होता, वैकुंठवासी झाले, समाधीस्थ गेले. ऐका, ज्ञानोबारांनी समाधी घ्यायची ठरवली, सगळं जग त्या ठिकाणी हळहळ करू लागलं. त्रैलोक्यातले देवी देवता अलंकापूर नगरीमध्ये आले. नारा विठा गोंदा महादा यांनी समाधी त्या ठिकाणी सारवली. तुळशीपत्र आणले, बेलपत्र त्या ठिकाणी आणले गेले आणि त्या समाधीवरती सुंदर प्रकारचं गंगाजल अर्पण केलं, पवित्र गोमातेचं तीर्थ आणलं आणि स्वच्छ समाधी केली.
ऐका, सगळ्या वारकऱ्यांच्या पताका आहे, टाळ मृदंगाचा नाद, ब्रह्मनाद त्या ठिकाणी होतो अलंकापुरीमध्ये. आणि आता ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसण्याकरता निघाले. काय केले ज्ञानोबारांनी? ज्ञानोबारांनी सगळ्या जगाला नमस्कार केला, सगळ्यांना नमस्कार केला. काही चुकलं असेल तर माफी मागावी. किती मोठं अंतकरण म्हटलं पाहिजे. संतांचं हेच मोठेपण आहे महाराज. जे दुसऱ्याला मोठं म्हणतात तेच खरे मोठे राहतात. जगाच्या पुढे हात पसरला, पदर पसरला, काही चुकलं असेल तर माफ करावं असं म्हणून भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा आता घेतो निरोप. स्वतः रुक्मिणी माता जवळ होती. महाराजजी, रुक्मिणी माता सुद्धा रडू लागली हो. कोण रुक्मिणी माता? परमात्म्याची धर्मपत्नी. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखील नाही, हेची ज्ञान संजीवनी जाणतळे लोक्याचे. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत इले टाळी वैकुंठ भुवनासी. जो करेल याची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा. सकळ हे कुळे पवित्र याचे निदर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ. ब्रह्मादिक तपवरिष्ठ येतेची पै केले. इंद्र येऊनी भूमीसी याग संपादिली अहर्निसी. इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशी. त्यापासून सगळा अभंग आपण घरी जाऊन पाहून घ्या. भगवान परमात्म्यानं स्वतः सांगितले, आईसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. म्हणणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती जतेन. शास्त्रकार म्हणतात ती आई धन्य आहे, ती जमीन धन्य आहे, ती जागा धन्य आहे. जिथं ज्ञानेश्वर माऊलींसारख्या संत महात्म्यांना जन्म दिला. ज्ञानोबा आता म्हटले, निघतो आम्ही. भगवान परमात्म्यानं ज्ञानोबारांची षडोपचार पूजा केली. महाराज देव पूजा करतो, याच्यात किती विशेष म्हणायला पाहिजे. अरे जगाचा मालक, त्या जगाच्या मालकानं ज्ञानोबारांची पूजा कराय. किती मोठे संत असतात. संत जगापेक्षाही मोठेत महाराज, देवापेक्षा. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, देवापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. बस ज्ञानोबारांची येतं सांग पूजा पार पडली. आणि मग ज्ञानोबाराय 12:30 वाजता समाधी घ्यायला सुरुवात केली. 12:30 वाजले ना. आजही अलंकापुरीला दुपारी समाधी सोहळा साजरा केला जातो. चला, माऊली समाधीमध्ये बसणार. डोळे झाकले 3 वेळा, तेव्हा जोडले करकमळ. झाकिले डोळे ज्ञानदेवे. ज्ञानोबारांनी डोळे झाकले आणि मग आमच्या नामदेव महाराजांनी तो सगळा प्रसंग रेखाटला बरं का. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. नदीची आमाशा घातले माझवण, तैसे जनवन कालवले. तैसे जनवन कालवले. नदीची आमाशा घातले माझवण. माऊली ज्ञानोबारांनी डोळे झाकले, बंद केले डोळे. समाधीची शिळा लावली आणि समाधीची शिळा लावल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात, जगाच्या बापानं आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, निवृत्तीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर